दुसरीकडे आता अजित पवारांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद आहे, त्यामुळे आता अजित पवार नेमकं काय बोलणार याकडे लक्ष लागलेलं आहे। झी24 तासच्या या संपूर्ण बातमीनंतर आता अजित पवारांच्या या पत्रकार परिषदेकडे लक्ष लागलेलं आहे। अजित पवार आज नेमकी काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण काल त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपला याच्याशी दुरान्वयाने देखील संबंध नसल्याचं म्हटलं होतं। मात्र त्याच वेळी बोलताना आपल्याला याची कल्पना होती असं देखील त्यांनी सांगितलं। आज सकाळी आमच्या प्रतिनिधींनी जेव्हा त्यांच्याशी बातचीत केली तेव्हा देखील अजित पवारांनी आपल्याला याबद्दल काहीच माहिती नसल्याचं म्हटलेलं आहे। काहीसा यूटर्न त्यांनी घेतल्याचं आपण बघितलं होतं। त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। झी24 तासनं हा गैरव्यवहार समोर आणल्यानंतर आता अजित पवार आज नेमकं काय बोलतात याकडे आता आपलं लक्ष लागलेलं असणार आहे। अगदी थोड्याच वेळामध्ये अजित पवारांची ही पत्रकार परिषद होतीये, त्यामुळे या पत्रकार परिषदेवर आपलं लक्ष असेल। मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत थेट जोडल्या गेल्यात। मनश्री, थोड्याच वेळात अजित पवारांची पत्रकार परिषद होतीये, साधारणतः किती वेळ अजित पवारांच्या या पत्रकार परिषदेला आणखी बाकी आहे आणि आज खरं तर ते काय बोलतात याकडे देखील आपलं लक्ष आहे? मनश्री, 5 वाजताची वेळ अजित पवारांनी दिलेली होती की आपण माध्यमांसमोर येऊ आणि जाहीरपणे पत्रकार परिषद घेऊ या संबंधित प्रकरणाच्या बाबत। मात्र अजित पवारांच्या पत्रकार परिषदेच्या आधी 2 महत्त्वाच्या बाबी आपल्याला लक्षात घेणं महत्त्वाचं आहे। 2 ठळक बाबी घडलेल्या आहेत। एक म्हणजे अजित पवार यांनी आपले नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वर्षावर घेतलेली भेट, आणि दुसरी महत्त्वाची बाब अर्थातच तो झी24 तासच्या बातमीचा सर्वात मोठा इम्पॅक्ट ठरतोय ते म्हणजे खुद्द अमेडिया कंपनीकडून कॅन्सलेशन डीडची प्रोसेस सुरू होणं। आता ही कार्यवाही सुरू झालेली आहे, त्याच्यामुळे निश्चितपणे ज्या कंपनीनं अगदी कमी दरामध्ये ही जमीन घेतलेली होती, त्याचं मुद्रांक शुल्क सुद्धा दिलेलं नव्हतं, त्या कंपनीकडून आता कायदेशीररित्या हालचालींना सुरुवात झालेली आहे की ही कॅन्सलेशन डीड व्हावी आणि या संपूर्ण व्यवहारातून सदर कंपनी ही माघार घेते असं समजतंय। त्याच्यामुळे अशाच प्रकारची माहिती कदाचित अजित पवार आपल्या पत्रकार परिषदेतून देऊ शकतील की आपला मुलगा पार्थ पवार ज्या कंपनीमध्ये भागीदार आहेत ते अमेडिया कंपनी आता कॅन्सलेशन डीड करते आहे, याची चौकशी समिती सुद्धा गठीत झाली आहे। हा तिसरा महत्त्वाचा मुद्दा दरम्यानच्या काळात घडलेला की महसूल खात्याअंतर्गत बावनकुळेंच्या खात्यांच्या अंतर्गत आता ही जी समिती गठीत केली गेलेली आहे ती समिती आता इथून पुढे कशी कार्यवाही करेल। सगळ्यात महत्त्वाचं की जर दिग्विजय पाटलांवरती गुन्हा दाखल झालेला असेल तर तसाच प्रकारचा गुन्हा सर्वात मोठे भागीदार असणाऱ्या पार्थ पवारांवर दाखल होणार का, आणि तसाच जर गुन्हा दाखल झाला तर पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवारांना याची अजिबातच कल्पना नव्हती का सदर व्यवहाराची, आणि तसंच जर असेल तर अजित पवार पुढे जाऊन याविषयी काय कार्यवाही करणार, मुख्यमंत्री अजित पवारांना काही या संदर्भात प्रश्न करणार का, हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। आणि म्हणूनच या संपूर्ण बाबींना घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता थोड्याच वेळात माध्यमांसमोर येतील। या ज्या दरम्यानच्या काळात घडलेल्या आजच्या ज्या घटना आहेत त्या अतिशय महत्त्वपूर्ण ठरतात, कारण सुरुवातीला मुख्यमंत्र्यांच्या सोबतची भेट, त्यानंतर चौकशी समिती गठीत होणं, त्यानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांची भेट घेणं अजित पवारांनी आपल्या नेत्यांसोबत, आणि त्यानंतर सगळ्यात मोठी बातमी येणं ती म्हणजे कॅन्सलेशन डीड खुद्द अमेडिया कंपनी करते। त्यामुळे एका पाठोपाठ एक सुसूत्रता या घटनांमध्ये आहे। आता अजित पवार माध्यमांना कसे सामोरे जातात हे आपण बघतोय। निश्चितच मनश्री, ज्या कॅन्सलेशन डीडचा तुम्ही उल्लेख केलेला आहे त्या संदर्भात अजित पवार आजच्या पत्रकार परिषदेमध्ये बोलतात का याकडे देखील आपलं लक्ष आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।